इंटरव्ह्यू हा एक शब्द ऐकल्याने कित्येक लोकांना धडकी वाटते. नक्की इंटरव्ह्यू मध्ये काय विचारणार, कोणते क्वेश्चन्स असणार, नक्की तो इंटरव्ह्यू मला कसा जज करणार, याच विचाराने एक मनात गोंधळ सुरू असतो. त्यामुळे नक्की इंटरव्ह्यूला काय अप्रोच घेऊन जायचं हेच लोकांना माहिती नसते. म्हणून आपला विषय असणार आहे इंटरव्ह्यूला अप्रोच कसा ठेवायचा. इंटरव्ह्यू नक्की काय असतात, इंटरव्ह्यूच्या प्रश्नांची उत्तर दुसरी गोष्ट, पण तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही कसं अप्रोच, तुम्ही काय अप्रोच ठेवून इंटरव्ह्यूला गेलेत. कारण इंटरव्ह्यूला फक्त 2 ते 3 मिनिटं मिळणार तुम्हाला जज करण्यासाठी. असं म्हणतात की कॅन्डिडेटने एंटर केल्यानंतर 1 मिनिटाच्या इंटरव्ह्यूवर हे ठरवतो की या कॅन्डिडेटला सिलेक्ट करायचं की रिजेक्ट करायचं. आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये हे बघणार आहोत की इंटरव्ह्यूचे क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्यायचे विथ सॅम्पल आन्सर्स. पण इंटरव्ह्यूच्या आधी आपला अप्रोच कसा असावा याविषयी आज बोलूया. इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू इज नॉट अबाउट यू, इट्स अबाउट हाऊ यू आर सुटेबल फॉर द जॉब रोल. इंटरव्ह्यू हा तुमच्याबद्दल नाहीये, तर इंटरव्ह्यू याच्याबद्दल आहे की तुम्ही जॉब रोलसाठी कसे करेक्ट आहात. हा अप्रोच इंटरव्ह्यूला ठेवून जायचा आहे आपल्याला. बहुतेक लोक इंटरव्ह्यूला गेले तर स्वतःबद्दलच बोलत राहतात की मी हे केलंय, मी ते केलंय, पण त्याच्या की तुम्हाला बोलायचं काय आहे की मी या जॉब रोलसाठी कसं करेक्ट आहे हे तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय. त्यामुळे इंटरव्ह्यू देताना एकच गोष्ट डोक्यात ठेवा की मी जॉब रोलसाठी कसा करेक्ट आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जर खूप जास्त नॉलेजेबल आहात, तुमच्या जॉब रोलसाठी स्पेसिफिक स्किल्स नाहीयेत, तर कदाचित इंटरव्ह्यू तुम्हाला कधी सिलेक्टच करणार आहे. त्यामुळे फर्स्ट थिंग जी इंटरव्ह्यूला तुम्हाला लक्षात ठेवायची, मी इंटरव्ह्यूला हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेन मी कसा जॉब रोलसाठी सुटेबल आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हाच अप्रोच इंटरव्ह्यू तुम्हाला कामाला येईल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो कॅन्डिडेट्सकडे आहे तो आहे ओव्हर एक्सपोजर ऑफ इन्फॉर्मेशन. की आपण इंटरनेटवर किंवा आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये इंटरव्ह्यूबद्दल एवढं ऐकलंय की मला एक भीती बसलेली आहे. इंटरव्ह्यूला एक सामान्य भाषेत आपण म्हणू शकतो एक कन्व्हर्सेशन असणार आहे, ज्याच्यात एम्प्लॉयर म्हणजे जॉब देणार हे चेक करणार की तुम्ही त्याच्यासाठी सुटेबल आहात की नाही, आणि तुम्ही हे चेक करणार की तुमच्यासाठी ती कंपनी, तो एम्प्लॉयर सुटेबल आहे की नाही. सो इंटरव्ह्यू एक 2 वे कन्व्हर्सेशन असतं. सो फर्स्ट थिंग तुम्हाला इंटरव्ह्यूला एक लक्षात ठेवायची आहे, इंटरव्ह्यू इज ऑलवेज अ 2 वे कन्व्हर्सेशन. ते कन्व्हर्सेशन असलं तुमच्यामध्ये आणि एम्प्लॉयरमध्ये. इंटरव्ह्यूमध्ये असा होता कामा नये की इंटरव्ह्यू प्रश्न करतोय आणि तुम्ही फक्त उत्तर देताय. आणि इंटरव्ह्यूमध्ये एक सर्वात मोठी गोष्ट जी बघितली आहे तो म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स. तुम्ही तुमच्या उत्तरात किती कॉन्फिडंट आहात. बहुतेक वेळा फ्रेशर्सच्या मनात हे असतं की माझ्याकडे एक्सपिरियन्स नाहीये, माझ्याकडे एवढं नॉलेज नाहीये, तरी इंटरव्ह्यू मला का सिलेक्ट करेल. पण मी तुम्हाला सांगू शकतो दरवर्षी हजारो फ्रेशर्स कंपन्या का हायर करतात, कारण की फ्रेशर्सकडे एक फ्रेश अप्रोच असतो, काही नवीन विचार करण्याची शक्ती असते. प्रत्येक ऑर्गनायझेशनला एक नवीन आयडियाज लागतात, त्या नवीन आयडियाज फक्त फ्रेशर्सच देऊ शकतात. एक्सपिरियन्सकडे भले टूल्स कसे वापरावेत याचं नॉलेज असते, पण फ्रेशर्सकडे फ्रेशली कसं यूज करता येईल हा ऍटिट्यूड असतो. त्यामुळे ऍटिट्यूड सुद्धा मॅटर करणार. फ्रेशर जर तुम्ही असाल तर तुमचा अप्रोच लर्निंग असला पाहिजे, तुम्ही शिकण्याला प्राधान्य देताय. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं थेरॉटिक नॉलेज असते आणि प्रॅक्टिकल नॉलेज असते, जमीन आसमानाचा फरक आहे हे तुम्हाला पहिले समजून घ्यावे. कॉलेजमध्ये किंवा स्कूल्समध्ये किंवा क्लासेसमध्ये काही गोष्टी शिकवल्या त्या ज्या पूर्णपणे थेरॉटिक आहेत, ती एखादी गोष्ट कशी असू शकते, पण त्या गोष्टीला अंमलात कसं आणायचं हा एक प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला शिकावाच लागणार आहे. सो असं समजू नका की कॉर्पोरेटमध्ये तुम्ही गेल्यानंतर पहिल्या वेळेस काही मोठं काम करणार, तुम्हाला लहान लहान कामं करायला शिकावं लागणार. कारण की प्रॅक्टिकली गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि थेरॉटिकली खूप वेगळ्या आहेत, हे तुम्हाला पहिले एक्सेप्ट करावं लागेल. सेकंड, तुम्हाला लर्निंग ऍटिट्यूड ठेवावं लागणार आहे. मला गोष्टी शिकायच्या आहेत आणि शिकाव्या लागतील या अप्रोचनीच तुम्ही फक्त पुढे जाऊ शकता. आणि हाच अप्रोच बहुतेक इंटरव्ह्यूजला हवा असतो. इंटरव्ह्यूचा अप्रोच हा असतो की जो व्यक्ती शिकायला तयार आहे त्याला आम्ही घ्यायला तयार आहोत. कारण की सगळं काही जगात शिकवलं जाऊ शकतं, पण ऍटिट्यूड हा चेंज करता येत नाही. मला चांगल्या ते चांगल्या कंपनीमध्ये मी गेलो आणि मला काही शिकायचं नाही असं मी ठरवलं तर नुकसान तुमचं सुद्धा होणार आणि तुमच्यावर कंपनीचे पैसे, त्यांचा वेळ वाया घालवणार, त्यामुळे त्यांचं सुद्धा नुकसान होणार. त्यामुळे इंटरव्ह्यूवर खूप स्पेसिफिक असतात की कोणावर इन्व्हेस्ट करायचं, कारण की इंटरव्ह्यूजला सुद्धा जबाबदारी असते. कारण की इंटरव्ह्यूज तुमच्यावर वेळ आणि पैसा दोन्ही इन्व्हेस्ट करणार आहेत. सो तुम्ही त्यांना कसे आउटपुट देता हे खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. सो एक लर्निंग ऍटिट्यूड ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारायला घाबरू नका. मी आधीच म्हटलं इंटरव्ह्यू कधीच 1 वे कन्व्हर्सेशन नाहीये, तिथे फक्त इंटरव्ह्यूवर प्रश्न करा तुम्ही उत्तर देणार असं नाहीये. तुम्हाला सुद्धा क्वेश्चन करावे लागतील की हे कसं ते कसं हे तुम्हाला विचारावंच लागेल. काही कंपनीबद्दल तुम्ही विचारू शकता की कंपनीचे पॉलिसीज काय आहेत, मला प्रमोशन्स कधी मिळणार, किंवा त्यांचे वर्किंग डेज काय आहेत, वर्किंग आवर्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी क्लॅरिफाय करू शकता. तुमच्या मनात जे प्रश्न येतील पण जॉब रिलेव्हंट ते असले पाहिजेत. कारण की इंटरव्ह्यूचा एक लास्ट क्वेश्चन असतो, डू यू हॅव एनी क्वेश्चन्स फॉर मी, तुमच्याकडे आमच्यासाठी काही प्रश्न आहेत का. तेव्हा बहुतेक कॅन्डिडेट म्हणतात नाही काही प्रश्नच नाहीये. असं बिलकुल करून चालत नाही. तुम्हाला काहीतरी विचारायचं पण ते जॉब रिलेव्हंट असलं पाहिजे. खूप जास्त जॉब स्पेसिफिक तुम्ही विचारू शकता की जर मी सिलेक्ट झालो तर माझ्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज काय असतील, असे खूप सारे प्रश्न तुम्ही विचारू शकता. या क्वेश्चनचा एक स्पेसिफिक व्हिडिओ घेणार आहे की या क्वेश्चन्स काय विचारायचे, कसे विचारायचे. म्हणून आजच करिअर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या
कारण ही सिरीज पूर्ण इंटरव्ह्यू सिरीज असणार आहे. याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओ येणार, तर इंटरव्ह्यू कसं बोलायचं, कसं वागायचं, क्वेश्चन्सला कसं आन्सर करायचं. प्रत्येक क्वेश्चनसाठी मी एक फॉर्म्युला बनवला आहे की त्या स्टेटमेंट जर तुम्ही आन्सर देत राहिला तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार. म्हणून आजच करिअर आचार्यला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. परत मी तेच सांगेन, इंटरव्ह्यू हा 2 वे कन्व्हर्सेशन आहे. इंटरव्ह्यूला तुमच्या मनात जर काय असतील डाऊट तर नक्की विचारा आणि क्वेश्चनला खूप जास्त कॉन्फिडेंटली उत्तर द्या. तुम्ही जर फ्रेशर आहात, इंटरव्ह्यूवर हे एक्सपेक्टच करत नाही की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर येईल, पण क्वेश्चनचा आन्सर येत नसताना तुम्ही कसं त्याला आन्सर करता हे नक्कीच इंटरव्ह्यूवर चेक करतो. त्यामुळे खूप जास्त घाबरून न जाता, इंटरव्ह्यू खूप कठीण प्रश्न केलाय, आता हा मला जज करेल हे डोक्यातून काढून टाका आणि तुम्हाला जे वाटतं ते सांगा. मला येत नाही हे सुद्धा मान्य करा, ही सुद्धा तयारी ठेवा की मी ते शिकेन. जर एखाद्या इंटरव्ह्यूने मला प्रश्न केला की तुम्हाला या सब्जेक्ट मधलं काही माहिती आहे का, तर मी म्हणेन की मला माहिती तर नाहीये पण मी शिकण्याचा जरूर प्रयत्न करेन. म्हणजे इथे अप्रोच काय, मला माहिती नाहीये पण मी शिकण्याचा प्रयत्न करेन. तर इंटरव्ह्यूला माहिती म्हणजे लर्निंग ऍटिट्यूड आहे. कारण की इंटरव्ह्यूला आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनला एक गोष्ट माहिती आहे की फ्रेशर्सला ट्रेन करावं लागतं, त्यांना ग्रूम करावं लागतं. त्यामुळे ते तुमच्या टाइम इन्व्हेस्ट करायला तयार आहेत, मनी इन्व्हेस्ट करायला तयार आहेत, पण तुम्ही ते किती घ्यायला तयार आहात हे तुमच्यावर डिपेंड करतं. आणि त्यामुळे प्रत्येक इंटरव्ह्यू सांगा की मी नवीन गोष्टी शिकू शकतो, माझी शिकण्याची तयारी आहे, तरच तुमचे सिलेक्शन चान्सेस वाढू शकतात. महत्वाची गोष्ट, रिजेक्शनला घाबरू नका. इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक जण कधी ना कधी रिजेक्ट होतोच, पण जरी तुम्ही रिजेक्ट झाला तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, फर्स्ट इंटरव्ह्यू तुम्ही सिलेक्ट नाही झाला ठीक आहे, पण तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला की कोणत्या क्वेश्चनला कसं आन्सर करायचं. त्यामुळे एक्सपिरियन्स घेत राहा. दुसऱ्याने माझ्या मित्राने इंटरव्ह्यू दिलाय, त्याचा इंटरव्ह्यू खराब गेला म्हणून मी इंटरव्ह्यूला जातच नाही असा अप्रोच ठेवू नका. त्या मित्राचा खराब गेलाय, तुमचा चांगला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही थोडा पॉझिटिव्ह अप्रोचनी जा, नीट इंटरव्ह्यूशी बोला, त्यांना नक्की काय एक्सपेक्टेड आहे ते बोलण्याचा प्रयत्न करा. तर हा होता इंटरव्ह्यूच्या आधी आपल्याला काय विचार केला म्हणजे त्याच्याबद्दल. इंटरव्ह्यूच्या काही सिंपल गोष्टी मी क्लिअर केल्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार इंटरव्ह्यूचे 5 कॉमनली आस्क्ड क्वेश्चन. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये 5 क्वेश्चन्स विचारले जातात आणि हा व्हिडिओ याच वीकमध्ये येणार आहे. सो तुम्ही जर करिअरला सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम फॉलो करा. सो लहान लहान गोष्टी तुमच्या लक्षात येत राहतील आणि तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा जो आता इंटरव्ह्यू देत आहे. तर भेटूयात आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर होत राहा.